ॲक्च्युली शेतकरी विषय हा फार महत्त्वाचा विषय आमच्यासाठी. आमच्या रक्तातून धामणीतून जे काही निघन ते आपली शेतकरी आणि दिव्यांगाचा आवाजच निघेल, त्याच्याबद्दल दुमत नाही. सर, पण काल सभागृहात विधान परिषदेत खुर्ची आणि प्रवीण दरेकर यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. व सहकार मंत्र्यांनी तुम्हाला योग्य उत्तर दिलेलं नाही आहे तुमच्या प्रश्नाला. दिलंच नाही, त्यांनी उत्तर दिलं नाही. सभापती महोदयानं सांगितलं का तुम्ही या सगळ्या प्रश्नाबाबत तुम्ही बैठक लावा. त्यांनी आता इथं उत्तर दिल्यापेक्षा तुम्ही बैठकीतून त्यांच्या प्रश्नाला कसं समाधान करतो. माझं काय म्हणणं होतं का 22, 23, 23, 24 आणि 24 आणि 25 याच्या सातत्यानं 2 वर्ष भरलं पाहिजे. आणि खाली अधिक काय म्हटलं शासन निर्णयामध्ये 25, 26 आणि 26 आणि 27 हे पण भरलं पाहिजे. तर ही त्या अधिकाऱ्यांना प्रशासनानं केलेली घोडचूक आहे. त्याच्यामुळे सरकार विनाकारण कर्जमाफी केल्यावर हे बदनाम होत आहे. तो ह्या सगळ्या घोडचुका आपण थांबवल्या पाहिजे. ही भूमिका आम्ही सभागृहात मांडत होतो. तेव्हा प्रवीण जे आले तेव्हा तुम्ही काहीतरी तुम्ही ते काय पाळत नाही नियम वगैरे काय सभागृहात त्याबद्दल ते बोलले. तर त्यांचा विषय आहे, माझा विषय आहे. मी शेतकऱ्याबद्दल बोलत राहील. परंतु सभागृहात सभापतींपेक्षा काही नेते मोठे झालेत का? मला असं वाटतं मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. मी शेतकऱ्याचा विषय प्रवीण दरेकरजी आणि बच्चू कडू असा वादत येणार नाही. माझ्या डोक्यात शेतकरी आहे. शेतकऱ्याचा विषयच मला वाटतं चव्हाट्यावर असला पाहिजे आमच्या दोघांच्या विषयावर. परंतु आरेतुऱ्याची भाषा ही सभागृहात बसल्यावर शेतकऱ्यासाठी आम्ही सगळं मान अपमान सगळं सहन करत. उद्या एखाद्यानं आलंय आमच्या अंगावर त्यानं मारलं तरी शेतकऱ्यासाठी ते सहन करू. ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी होती अशी माहिती मिळते. त्यामुळे श्रेयवादाची लढाई ऑपरेशन टायगर केलं कोणी? मुख्यमंत्री पक्षात कोणते आले ते म्हणत. शिंदे साहेबांच्या पक्षात आले म्हणजे शिंदे साहेबांनीच हा सगळा जो काही सांभाळला आहे शिंदे साहेबांनाच द्यावं लागेल. आता कोण पदात बोलत असेल कोण येत असेल हा नंतरचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांचं नाव समोर येते याच्यामध्ये सगळं मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. मला असं वाटत नाही. पण आपली दोनही मिळून आपली एकच आहे ना. आता महायुतीची वाढली. भूमिका मांडताना तुम्ही मात्र एक वेगळी भूमिका मांडता. विरोधी बाकावरचे विरोधी पक्ष नेते असल्याचं शेतकऱ्याच्या बाजूनं बोलणं म्हणजे विरोधी बोललो असं तुम्हाला वाटतं? मला ते वाटतं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात नाही, इतर काय झालं तुम्हाला असं वाटते का मग शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलूच नका, शांत राहा. म्हणजे आम्ही काही अशा पद्धतीनं आम्ही या सभागृहात पाहणार नाही. जी जी बाजू आहे ती कणखरपणे आम्ही शेतकऱ्याची मांडू. सरकार आमचं आपल्याला माहीत आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे का तुम्ही बाजूच मांडू नका शेतकऱ्याची, असं होणार नाही.